यशवंती हायकर्स खोपोली आणि विक्रम साबळे फाउंडेशन यांच्या वतीने तालुकास्तरीय आंतरशालेय मैदानी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न। खोपोली यशवंती हायकर्स खोपोली आणि विक्रम साबळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खालापूर तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा रविवारी दिनांक 2 फेब्रुवारी रोजी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या पंत पाटणकर मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न पार पडला। सदर स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय धावपटू मनोहर कदम खोपोली परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले। यावेळी खोपोली शहरातील खेळाडूंसाठी येत्या काळात भव्य असे क्रीडा संकुल उभारण्याचे ग्वाही कुलदीप शेंडे यांनी दिली। स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व अनेक क्रीडाप्रेमी उपस्थित होते। सदर स्पर्धेमध्ये एकूण 495 खेळाडूंनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेत 12, 14 व 17 वयोगटातील अशा विविध गटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेमध्ये रामहरी धोटे शिशु मंदिर या शाळेने विजेतेपद पटकावले तर कामेल कॉन्व्हेंट शाळेने उपविजेते पद पटकावले। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खोपोली शहरातील सर्व क्रीडा शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले। यशवंती हायकर्स खोपोली आणि विक्रम साबळे फाउंडेशन यांच्या वतीने झालेल्या तालुकास्तरीय आंतरशालेय मैदानी स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे खोपोलीतील युवा उद्योजक विक्रमशेठ साबळे, माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे तसेच यशवंती हायकर्सचे खोपोलीसह खालापूर तालुक्यातील नागरिकांनी कौतुक केले। आजच्या या आपल्या यशवंती हायकर्स आणि माझे मित्र विक्रमजी साबळे फाउंडेशन यांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे काका मनोहरजी कदम, बहुतेक बऱ्याच जणांना माहिती नसतील की ते माझे काका आहेत म्हणून। त्याचबरोबर माझे सहकारी मित्र मनीषजी खवळे, दोनळे साहेब, वळसन साहेब, माझा मित्र विक्रम गायकवाड सर, माझ्यासमोर असलेले सर्व क्रीडा शिक्षक आणि सर्व विद्यार्थी, मी यशवंती हायकर्सचे मनापासून धन्यवाद देतो की सगळे सरांनी मला सांगितलं की कुलदीप अशा कार्यक्रमाला यायचं 8 वाजता। मी बोललो रविवार आहे आणि 8 वाजता यायचं, पण माझं येण्याचं खरंच सार्थक झालेलं आहे की मी ही जी मुलांची उत्स्फूर्त जो प्रतिसाद बघतोय सर, की मला खोपोलीतून एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे सर्वांनी, त्याचं खूप कौतुक वाटतं। आणि आम्ही लोक कुठेतरी कमी पडतोय असं कधी कधी जाणवतं आणि जे खरं आहे ते खरं बोललं पाहिजे की पनवेल बघितलं आपण, अलिबाग बघितलं, वळसन साहेब आता अलिबागला आहेत, तर आपल्या खोपोलीत थोडीशी कमतरता आहे की बऱ्याचशा स्पोर्ट्सला आपण प्राधान्य देत नाहीयेत। त्याला काही आम्ही राजकीय लोक त्याला कारणीभूत असू, काही संस्थेचे लोक कारणीभूत असू शकतात, परंतु सर मी तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतो आणि विक्रमजींना पण धन्यवाद देतो की तुम्ही एक चांगल्या प्रकारचं आयोजन इथं केलेलं आहे। मी यशवंती हायकर्स, मी कदाचित विद्यार्थ्यांना, मी तुमच्या वयाचा असेल तेव्हापासून तुम्हाला कदाचित यशवंती हायकर्सचं काम माहिती नसेल, परंतु महाराष्ट्रात कुठलीही अघटित घटना जर घडते तेव्हा यशवंती हायकर्सचं नाव तेव्हा पूर्णपणे अभिमानाने घेतलं जातं। मी अजून एक सांगू शकतो की विद्यार्थ्यांना की आणि त्यांच्या पालकांना सुद्धा की आत्ताच्या मोबाईलच्या युगामध्ये आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवून या स्पोर्ट्ससाठी आणणं का गरजेचं आहे। वळसन साहेबांनी आता सांगितलेलं आहे की भविष्यात जाऊन जो आता स्ट्रेस लेवल वाढणार आहे आपल्या कामाचा असेल, नाहीतर आपण एखादं हारलो, एखाद्यात आपण पास झालो नाही तर प्रचंड प्रेशर येतो आपल्यामध्ये, तो जर आपल्याला घालवायचा असेल तर आतापासूनच स्पोर्ट्समध्ये जर आपण हार्डवर्क स्पोर्ट्समॅनशिप दाखवली तर त्याचा आपल्याला खूप मोठा फायदा होतो। मी मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद देतो यशवंतीच्या संपूर्ण टीमला की त्यांनी चांगल्या प्रकारचं आयोजन केलेलं आहे। भविष्यात विक्रम नगरपालिकेचा सदस्य असणारच आहे, त्याच माध्यमातून मी सरांना आणि यशवंती हायकर्सला विनंती करणार आहे की भविष्यात असणारे कार्यक्रम हे आपण नगरपालिकेच्या माध्यमातून घेऊ की जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि त्या मोठ्या स्तरावर घेऊ की जेणेकरून आपल्या इथला विद्यार्थी जो असेल त्याला एक चांगल्या प्रकारचं स्टेज मिळू शकेल, अशी माझी संकल्पना आहे। तरी मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। थँक्यू।